ओम सिद्धनाथाय नमः। गुरु महाराज का आदेश। मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर। आजचा विषय लग्न बंधन। सगळ्यात मोठा विषय। भरपूर जणांचे मेसेज आले, फोन आले, गुरुजी आमचं लग्न बंधन झालेलं आहे, आमच्या मुलींचे लग्न होत नाहीत, मुलांचे लग्न होत नाहीत, पत्रिका चांगली आहे, ग्रहांची स्थिती पण कुंडलीमध्ये चांगली आहे, मग तरीही का लग्न होत नाही। आज ह्याच्यावर मी तुम्हाला सविस्तर सर्व काही सांगणार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल। चला तर मग जाणून घेऊ लग्न बंधनाचा विषय। भरपूर मुला मुलींचे लग्न विनाकारण थांबलेले आहेत। काही मुला मुलींचे लग्न जमतात, साखरपुड्यापर्यंत येतात, तिथून मोडतात आणि बरेच वर्ष नंतर तिथून 2 वर्ष 3 वर्ष लग्न जमतच नाही। अशा अडचणींमध्ये लोक असतात। काही लोक असं म्हणतात, गुरुजींनी आम्हाला सांगितलं, आम्ही होम हवन केलं, पत्रिका दाखवली, पूजापाठ केली, ग्रहांचं हवन केलं, आम्ही आमच्या कुलदेवतेचं पूजन केलं, सगळ्या काही गोष्टी केल्या, तरीही आमचं लग्न जमत नाही। आम्हाला प्रश्नच कळत नाहीत। सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला त्रास काय आहे, लग्न बंधन म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा विषय जाणून घेऊ, नंतर मी तुम्हाला उपाय सांगणारच आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपले मुला मुली विवाहाच्या योग्यतेला आले आणि कुणाची ना कुणाची तरी दृष्टी आपल्या लेकरांवर पडत असते। आपलं लेकरू करिअर चांगलं करत गेलं, मुलगी करिअर चांगलं करत गेली, मुलगा करिअर चांगलं करत गेला, कुणाची ना कुणाच्या तरी मनात आपल्याविषयी द्वेष भावना निर्माण होते। मग तंत्रबाधेद्वारा, बहिर्बाधेद्वारा, अशा अनेक प्रकारच्या द्वारे आपल्या लेकरांवर लग्नबंधनाचा दोष तयार केला जातो। मग तो लग्नबंधनाचा दोष अनेक तंत्रविधीतूनही होतो, असा प्रकार आहे। मग तो आपल्याला झालेला कळतच नाही। मग आपल्याकडे पाहुणे येतात आपल्या मुला मुलींना बघायला, मग मनासारखे आपल्याला उत्तर येत नाहीत। लेकरांना पाहून गेले तर आपल्याला तिकडूनही आपल्याला निरोप येत नाही, आपलाही निरोप द्यायची इच्छा झाली तर आपणही निरोप देत नाहीत। अशा प्रकारचे अडथळे त्याच्यामध्ये निर्माण होतात। मग हे कुठं ना कुठंतरी लेकरांच्या गोष्टींसाठी त्रासदायक ठरतं। मग विनाकारण आपल्या लेकरांची बदनामी होणे, विनाकारण कुठेतरी तंत्रबाधित असले की अमावस्या पौर्णिमा आली की आपल्या लेकरांना त्रास होणे, हे प्रकार आपल्याला चालू होतात। झोप कमी होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, चेहरा रट्ट होणे, कमी वय असेल तर वयोवृद्ध दिसणे, हे बाधेचे लक्षण आहे। मुलांना पण लागू होतात आणि मुलींना पण हे लागू होतात। मुलींना मासिक पाळीमध्ये सतत अडचण होणे, पिसिओडीचा त्रास चालू होणे लवकरात लवकर, हे बाधेचाच प्रकार आहे। त्यानंतर विवाह झाल्याच्या नंतर सुद्धा मुलं मुली संसार करू शकत नाहीत, कारण की ह्यांना बाधेचा त्रास झालेला असतो। मग लग्न बंधन म्हणजे ते थांबवणे, ते योग तुमच्या विवाहाचे थांबवणे। मग असे प्रकार आजकाल भरपूर वाढलेले आहेत। त्याचं कारणही असं आहे की आपण प्रत्येक बायोडेटा मोबाईलद्वारे आपण पाठवतो। कुणाला असं सुद्धा होतं की आपण पहिल्यांदा तिकडं आपण बायोडेटा पाठवलेला असतो, आपल्याला मुलगा आवडत नाही म्हणून आपण ते कॅन्सल करतो, पण तिकडचे लोक असं असतं की आम्हाला मुलगी दिली नाही म्हणून ते द्वेष करत असतात। पाहुण्यांमध्ये ह्याच्यामध्ये हा विषय भरपूर होतो। मग तसे लोक सुद्धा आपल्यावर लग्नबंधन करू शकतात आणि तो लग्नबंधनाचा त्रास आपल्याला भोगावा लागतो। मग चला तर जाणून घेऊ सगळ्यात महत्त्वाचा आजचा उपाय। हा उपाय आपल्याला मुलांना व मुलींना, हा उपाय आपल्याला शुक्रवारी चालू करायचा आहे। आपल्याला 7 हळकुंड घ्यायचे आहेत। 7 हळकुंडांना पिवळ्या दोऱ्याने बांधायचं आहे। पिवळी लोकर असते, पिवळ्या लोकरने गच्च बांधायचं आहे। 7 लवंगा घ्यायच्या आहेत, 7 पिवळे फुलं घ्यायचे आहेत आणि ही पूजा जी आहे आपल्याला एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये तांदूळ भरायचे आणि त्या तांदळावर ते हळकुंडाचं गठुडं ठेवायचं आहे। त्यानंतर त्या 7 लवंगा त्याच्यावर ठेवायच्या आहेत आणि आपल्याला हा जो स्क्रीनवर येत आहे मंत्र, हा मंत्र व्यवस्थित बघून घ्या। ह्या मंत्राच्या 11 माळी म्हणजे 1100 वेळेस आपल्याला जप करायचा आहे। ही उपासना फक्त आपल्याला 11 दिवसच करायची आहे, मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा। आपण सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता।
ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की उपासना जेवण्याच्या आधी करायची आहे. ही उपासना झाल्यावर आपण जेवण करायचं आहे, कांदा लसूण खायचा नाही. पूजा म्हणजे काय करायची, दररोज एका वाटीमध्ये तांदूळ घ्या, त्याच्यानंतर हळकुंड ठेवा, गठ्ठा ठेवा, देवघरासमोर ठेवला तरी चालेल. 11 दिवस तो हलला नाही पाहिजे, त्याला धक्का लावायचा नाही. दररोज फक्त फुलं व्हायचे आणि 7 पिवळे फुलं व्हायचे. पिवळे फुलं वाहून त्याची पूजा करायची. साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि स्क्रीनवर येत आहे तो मंत्राचा जप मात्र आपल्याला कंटिन्यू 11 दिवस करायचा आहे. त्यामुळे आपलं लग्नबंधन तुटेल आणि विवाह जमायला आपल्याला योग लवकरात लवकर येईल. हे करून सुद्धा फलाची प्राप्ती होते आणि आपल्याला लग्न बंधनच आहे का हे जाणून घेण्यासाठी कुंडलीचं मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कुंडली मला ऑनलाईन सुद्धा दाखवू शकता. आधी कुंडली दाखवूनच तुम्ही हा विधी केला तर खूप उत्तम राहील, कारण की आम्हाला कळेल की तुमचं लग्न बंधन झालेलं आहे का नाही. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.